नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्या समोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन द हाऊस बिल्डर हा सादर करणार आहे। याचं पेज नंबर 31 आहे। नेहमीप्रमाणेच इथं माझ्यासमोर पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे। पेज नंबर 31 आणि 32 अशा दोन पानावरती हा लेसन आहे। तर मग चला मी पाठाला सुरुवात करतो। द हाऊस बिल्डर। हाऊस बिल्डर म्हणजे घर बांधणारी व्यक्ती। दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन हु वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर। आता ही जी कथा आहे ती एका मेसनची आहे। मेसनचा अर्थ इथे दिलेला आहे, वन हु बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट एक्सेट्रा। म्हणजे सिमेंट, त्याच्यानंतर दगड, विटा यांनी बांधकाम करणारी व्यक्ती, म्हणजेच त्याला आपण गवंडी असं म्हटलं जातं। तर ही एका गवंडी असणाऱ्या माणसाची ही कथा आहे की जो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो बांधकामाचा कंत्राटदार असतो त्याच्यासाठी काम करणाऱ्या माणसाची कथा आहे। द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन। आता इथं स्ट्रो या शब्दाचा अर्थ आहे मेड ग्रेट एफर्ट्स एक्सेट्रा। स्ट्रो हा स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे याचा हा भूतकाळ आहे। तर तो जो गवंडी होता तो नेहमीच आपलं काम हे अगदी परिपूर्ण होण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करायचा। नेहमीच तो आपल्या कामामध्ये एक प्रकारचं परफेक्शन यावं यासाठी तो नेहमीच खूप कष्ट करत असायचा किंवा खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असायचा। As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. तर बघा, आर्किटेक्ट कडनं त्या बिल्डिंगचं डिझाईन तयार झालं, त्याच्यानंतर इंजिनियर कडनं त्याचे जे सगळे बारीक तपशीलवार याचं फायनलाइज केलं, म्हणजे त्याचं अंतिम स्वरूप इंजिनियर कडनं दिलं गेलं की लगेचच ताबडतोब तो कंत्राटदार काय करायचा, तर त्या जे सगळं तो जो चार्ट आहे, तो जो आराखडा आहे, तो सगळा त्या मेसनकडे पाठवायचा आणि त्याला ती जी काही घर बांधण्याची जी काही जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी, ही काय करायचं तर त्या मेसनवरती म्हणजे गवंड्यावरती तो सोपवत असायचा। द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क। त्याच्यानंतर तो गवंडी काय करायचा तर त्यानंतर कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता, वेळ वाया न घालवता तो लगेचच त्याचं काम ते सुरू करायचा। ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग। आता तो काय करत असायचा बघा, तर त्याच्या कामात त्याला खूपच रस असायचा। तो रस घेत असायचा, जे काही बांधकाम करण्याचं जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो खूप रस घेत असायचा, आवडीने तो काम करायचा। अँड डू इट विथ फुल डेडिकेशन। आणि ते जे काही बांधकामाचं जे काही काम आहे की नाही ते पूर्णतः डेडिकेशननं तो करत असायचा। डेडिकेशनचा अर्थ इथे आहे कमिटेड टू टास्क ऑर पर्पज। म्हणजे काय तर समर्पण करणं, त्याच्यानंतर वाहून घेणं, त्याच्यानंतर निष्ठेने एखादे काम करणं, त्याला डेडिकेशन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर तो काय करायचा तर मोठ्या निष्ठेनं, समर्पणाच्या वृत्तीनं किंवा तो पूर्ण झोकून देऊन तो काम करायचा, ते पूर्ण करत असायचा, ते काम करत असायचा। ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी। आता तो एका गोष्टीसाठी तो काय करायचा तर बघा, तर जे काही त्या बिल्डिंगचं बांधकाम करण्यासाठी जे काही मटेरियल वापरलं जातं तर ते कुठल्या क्वालिटीचं आहे का तर ते पाहायचं, तर तो हाय क्वालिटीचा आहे का याची तो काय करायचा खात्री करायचा की जे बांधकाम करण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं
ते हाय क्वालिटीचं म्हणजे उच्च दर्जाचं आहे की नाही हे तो खात्री करत असायचा. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, भिंतींची जी काही मोजमाप आहेत ती. त्याच्यानंतर डोरवेज, हे प्रवेशद्वार, घरातले असणारे दरवाजे वगैरे त्यांची प्रवेशद्वार. त्याच्यानंतर आर्चेस म्हणजे घरामध्ये असणारे जे काही कमानी आहेत की नाही त्या, एक्सेट्रा, या सगळ्यांचं तो अगदी व्यवस्थित खात्री करून घ्यायची. त्याचं मटेरियल व्यवस्थित आहे की नाही ते तो पाहायचा, उच्च दर्जाचं आहे की नाही ते पाहायचा. वेअर परफेक्ट अँड ही गेव अँड एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश. आणि हे सगळं तो कसं असेल तर हे सगळं परफेक्ट, परिपूर्ण आहे कसं होईल याकडे त्याचं लक्ष असायचं. आणि तो त्या सगळ्याला एक एक्सलंट म्हणजे उत्तम असा आणि अपिलिंग म्हणजे आकर्षक असा एक प्रकारचा फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड तो देत असायचा. आकर्षक फिनिश म्हणजे त्याचा एक शेवट. फिनिश म्हणजे आपण ज्याला फिनिशिंग टच असं म्हणतो बघा, म्हणजे एखादं काम पूर्ण केल्यानंतर त्याचे सौंदर्य वाढण्यासाठी एक शेवटचा त्याच्यामध्ये हात मारलेला असतो बघा, तो फिनिशिंग, तो अत्यंत सुंदर आकर्षक असा त्याचा तो फिनिशिंग टच त्याच्यावरती असायचा. जो जेही काही बांधेल त्या सगळ्याकडं त्याचं मटेरियल चांगलं आहे की नाही तो पाहायचा आणि त्याचा उत्तम असं ते काम करेल की नाही याचं त्याचं लक्ष असायचं. तो करायचाच, सर्वोत्तम काम तो करायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आता बघा, जी घरं, नवीन घरं जी त्याच्याकडून बांधली गेली असायची, त्याचे जे मालक होते ते मात्र खूपच म्हणजे भरपूर समाधानी असायचे. भरपूरच म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त समाधान त्यांना काय केलं असायचं त्या बांधकामातून त्यांना मिळालेलं असायचं. बिकॉज ऑफ द झील, डिलिगन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स. आता बघा, झील या शब्दाचा अर्थ इथं ग्रेट एन्थुसिझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट्स, म्हणजे आवेश म्हणू, उत्साह म्हणू किंवा उमेद म्हणू. डिलिजन्स म्हणजे काय बघा, तर डिलिजन्सचा अर्थ येतो कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स. डिलिजन्स म्हणजे कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स म्हणजे काय, तर असे प्रयत्न की ज्याच्यामध्ये एक प्रकारचं काय आहे ते कॉन्स्टंट असणारे आणि अत्यंत काळजीपूर्वक असे प्रयत्न. म्हणजेच एखाद्या गोष्टीला आपण व्यासंग म्हणतो बघा, व्यासंग, त्याच्यानंतर मेहनत असणं किंवा दीर्घोद्योग असणं अशा अर्थाचे शब्द आहेत. त्यानंतर परसिस्टन्स म्हणजे परसिस्टन्सचा अर्थ इथं दिलेला आहे कंटिन्युअस एफर्ट्स म्हणजे चिकाटी. आणि याचं लॉयल्टी म्हणजे निष्ठा. दॅट ही डिस्प्लेड हिज वर्क. आता बघा, तर त्याची ती उमेद आहे, त्याचा उत्साह आहे, त्याचा व्यासंग आहे, त्याची मेहनतीची जी काही तयारी त्याने दर्शवलेली आहे ते, त्याच्यानंतर त्याची चिकाटी, हे सगळं त्याच्या कामामधनं दिसत असायचं. याच्यामुळं बघा, द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड. यामुळं त्याला मागणी खूप होती, त्याला खूप लोक, अनेक कंत्राटदारांची त्याला मागणी होती. अँड फेस्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि याच्यामुळं त्याचा जो काही कंत्राटदार होता त्याला खूप चांगला बिझनेस त्याच्यामुळं मिळत असायचा. त्याच्याकडे बिझनेस त्याच्याकडे यायचा त्याच्या कंत्राटदारांकडे की बाबा आमचं घर बांधून द्या असं, कारण का त्याचा जो गवंडी होता तो खूप छान काम करत असायचा. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर बघा सबसिक्वेंटली म्हणजे त्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन. आता रिकम्पेन्स या शब्दाचा अर्थ आहे बघा इथं मनी गिव्हन फॉर वर्क डन. म्हणजे काय, तर एखादं काम केल्यानंतर जो पैसे देणं असतं त्याला म्हणायचं, म्हणजे इथं आपण परतफेड म्हणूयात. द मेसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. आता इतकं सगळं चांगलं काम केल्यानंतर तो जो कंत्राटदार होता की नाही, तर या सगळ्याची तो परतफेड कशी करायचा त्या गवंड्याला, तर तो एक हँडसम म्हणजे उपयुक्त किंवा अगदी सरळपणे, सरळ हातानं तो एक त्याला एक चांगली अशी सॅलरी, एक उत्तम असा चांगला पगार तो त्याला द्यायचा. एक चांगला पगार म्हणजे आकर्षक पगार त्याला दिला जायचा. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली. आणि त्यामुळं त्याच्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत की नाही ते सगळ्या अगदी व्यवस्थित पूर्ण व्हायच्या, सफिशियंटली पूर्ण होत असायचे, त्याच्या गरजा सगळ्या भागत असायच्या त्याच्या कुटुंबातल्या. विदाऊट एनी स्केअरसिटी. स्केअरसिटी म्हणजे
टंचाई किंवा तुटवडा. तर कुठल्याही प्रकारचा तुटवडा न होता त्याच्या कुटुंबाच्या गरजा अगदी सफिशियंटली भागवत असायच्या, पुरेसे त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागायच्या. द मेसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. त्यानंतर बघा, तो जो मेसन होता त्यानं जे आपलं काम अगदी निष्ठेनं, डिवोशननं, समर्पण वृत्तीनं अगदी खूप वर्ष त्यानं तसं चालू ठेवलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. कुठपर्यंत त्यानं ते काम त्या कंत्राटदारासाठी करत राहिला, जोपर्यंत तो एक आजोबा होत नाही तोपर्यंत. म्हणजे त्याचं लग्न झालं, त्याला मुले झाली, त्याच्या मुलांना मुलं झाली, तोपर्यंत त्याने काय केलं तर ते काम चालू ठेवलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. त्यानंतर त्यानं असं ठरवलं की आपल्याला तर रिटायर व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला सेवानिवृत्त व्हायचं आहे, आणि जो उरलेला जो वेळ आहे, सेवानिवृत्तीनंतरचा वेळ आहे, तो आपल्याला आपल्या ग्रँड चिल्ड्रन सोबत, म्हणजे आपल्या नातवंडांसोबत खेळत घालवायचंय. म्हणजे उरलेलं आयुष्य हे त्यांना त्याची इच्छा होती की आता काय करायचं तर आपण आपल्या नातवंडांच्या सोबत खेळत काय करूयात तर घालूयात, त्यांच्या उरलेला वेळ त्यांच्यासोबत त्यांना घालवायचा होता. बिंग अ फर्म माइंडेड पर्सन. आता तो एक फर्म माइंडेड पर्सन होता. फर्म या शब्दाचा तो ठाम असणे, निश्चय असणे, किंवा एकदा अविचल असणे किंवा न बदलणारा. आता हा जो गवंडी होता की नाही, तो एक अगदी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाशी ठाम राहणारा असा माणूस होता, अशा मनाचा माणूस होता. म्हणजे ठाम मनोवृत्ती असणारा, दृढ निश्चय असणारा किंवा अविचल असणाऱ्या अशा मनाचा हा माणूस होता. ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ही डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. त्याने लगेच आपला जो निर्णय आहे तो त्याच्या कंत्राटदाराला कळवला. कशासाठीचा तर मला काय करायचं तर माझ्या बांधकामाचा जो माझा व्यवसाय आहे, उद्योग आहे, त्यातनं मला काय करायचे आहे तर मला सेवानिवृत्ती घ्यायची आहे. हे तिने हा निर्णय त्यांना कळवला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन्ड टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन. डिसहर्टन्ड या शब्दाचा अर्थ फेल्ट डिसअपॉइंटेड. आता तो जो कंत्राटदार होता की नाही त्याला खूपच वाईट वाटलं किंवा तो नाराज झाला खूपच. कारण का तर इतका उत्तम कामगार त्याला आता लूज करायला लागणार होता, त्याच्यापासून जाणार होता सोडून त्याला, त्यामुळे त्याचं एक प्रकारचं लॉस होणार होतं त्याच्या व्यवसायामध्ये. अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू ही जॉब. आणि त्यानंतर त्यानं त्या गवंड्याला, मेसनला आग्रह केला, अर्ज केला की बाबा रे काय कर, तू सोडून जाऊ नकोस, तू तुझं काम आहे तसंच चालू ठेव, कंटिन्यू कर. बट टू नो अवेल द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आता टू नो अवेल या शब्दाचा अर्थ ऑफ नो यूज. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही, ते सगळं व्यर्थ झालं. कारण का तर त्या मेसननं, त्या गवंड्यानं आपल्या मनाची तयारी केलेली होती की इथून पुढे आपण काम करायचं नाही, अशी त्याने मनाची तयारी केलेली होती. आणि याचा म्हणजे पुढे बघा, फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. शेवटी त्या कंत्राटदारानं कशी तरी त्याची समजूत घातली, त्याला सहमत केला, कन्व्हिन्स केला त्याला. कशासाठी तर एक शेवटचं घर बांध, फक्त शेवटचं. तुला रिटायर व्हायचंय तर रिटायर हो, पण एक जाता जाता शेवटचं घर बांधून रिटायर हो. ते पण कसं तर एका सुंदर आणि कन्व्हिनियंट साईट, म्हणजे सोयीस्कर किंवा सुखावह अशी एक बांधकाम साईट होती. त्या ठिकाणी एक सुंदर अशा आणि सुखावह अशा बांधकाम साईट होती, एक शेवटचं घर बांध असं त्यांना त्याला सांगितलं. ॲज अ स्पेशल फेवर. एक विशेष फेवर म्हणजे मर्जी असते किंवा एखाद्या गोष्टीवरती आपण मेहर नजर होतो किंवा आपण पक्षपातीपणा करून आपण जेव्हा एखादं काम करत असतो त्याला फेवर असं म्हटलं जातं. म्हणजे कुणावर तरी एका विशिष्ट व्यक्तीवरती काहीतरी एक मेहरबानी म्हणून, मेहर नजर म्हणून किंवा कुणासाठी तरी मर्जी ठेवून एक काम काय कर तर त्याला ते एक फेवर म्हणून तो काहीतरी हे काम एक शेवटचंच घर बांध असं त्याने त्याला सांगितलं होतं. द मेसन अग्री टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स. रिलक्टन्स या शब्दाचा अर्थ अनविलिंगनेस म्हणजे नाखुशी. तर त्यानं शेवटी त्याला सहमत झाला कंत्राटदाराला, पण तो कसा झाला तर नाखुशीनं त्याला तो सहमत झाला. नॉट टू हॅपीली आयदर. तो अजिबात
अजिबात तो त्याच्याशी काय नव्हता तर आनंदी नव्हता त्याच्या कामाशी. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याच्या अगोदर तो त्याचं कामावरती खूप प्रेम होतं, तो त्याच्या कामावरती खूप आनंदी होता. इथं मात्र तो आनंदी नव्हता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बिल्ड ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. आता बघा, ते जे बांधकाम होतं ते सुरू झालं, ते एक अत्यंत सुंदर असं डिझाईन केलेलं असं ते घर होतं की जे एका सॉर्ट आफ्टर लोकेशनवरती होतं. म्हणजे एका सुलभ अशा लोकेशनवरती ते घर बांधलं जात होतं. अत्यंत सुंदर असं त्याचं डिझाईन केलं होतं. हावेवर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. पण हे असं असलं तरी सुद्धा बघा, तुझं गवंडी होता त्यानं त्याच्या कामामध्ये त्याचं मन पण नव्हतं आणि त्याचं हृदय पण त्या कामामध्ये होतं. म्हणजे मनापासून तो त्याचं काम करतच नव्हता, त्याची इच्छाच नव्हती ते काम करण्याची. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्यानं ते जे काम होतं ते अगदी रफली केलं, खूपच रफली केलं. म्हणजे ओबडधोबडपणे काम केलं त्यानं. कसं ते करायचं म्हणून ते काम केलं. चला आता आपल्याला जायचं नाही, कसं तरी आपलं जाता जाता बांधून जायचं असं त्यानं ठरवलेलं होतं. अँड केअरलेसली आणि निष्काळजीपणे, विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, कुठल्याही प्रकारचं आवडी नीरसपणे, कुठल्याही न आवडीनं केलं काम आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये डेडिकेशन पण नव्हतं. म्हणजे जे कामामध्ये त्याचे डेडिकेशन होतं, समर्पण होतं, निष्ठा होती, वाहून घेण्याची वृत्ती होती, ते या कामामध्ये नव्हती. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. अगदी बघा, जे बांधकामाचं साहित्य जे त्या याच्यासाठी वापरलेलं होतं ते सुद्धा अगदी कमी दर्जाचं होतं. बट ही डीड नॉट केअर. पण त्यानं त्याची अजिबात काळजी केली नाही. आपल्याला काय करायचं, म्हटलं जायचंय शेवटचे घर कसं तरी बांधायचं, तर ते केलं. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर्ड. त्याला काय करायचं होतं, ते घाईघाईने त्याला ते काम त्याला ते कम्प्लीट करायचं होतं, पूर्ण करायचं होतं. हेस्ट म्हणजे घाई. आणि शेवटी त्याला रिटायर व्हायचं होतं, त्याला निवृत्त व्हायचं होतं त्या कामातनं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. जेवढं अपेक्षित वेळ होता त्याच्या अगोदरच ते घर काय झालं तर ते बांधून पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. आणि तेही कसं, जे घराची जी रचना होती की नाही ती अगदी खूपच ओबडधोबडपणे त्या घराची रचना किंवा त्याची बांधणी ही केली गेलेली होती. वीक वॉल्स, भिंती होते की नाही त्या कमकुवत होत्या. पुअर फिनिश, जो मगाशी मी सांगितलं की जो फिनिशिंग टच जो असतो, म्हणजे काम संपल्यानंतर शेवटचा जो हात असतो तो मारल्यानंतर, तो सुद्धा अगदी हलक्या दर्जाचा, कमी दर्जाचा असा होता. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. ते ॲज डिझाईन, जसं त्या घराचं डिझाईन होतं की नाही तसं ते घर अजिबात, त्या डिझाईन एवढं ते घर अजिबात चांगलं दिसत नव्हतं. म्हणजे त्यानं ते अजिबात चांगलं बांधलेलं नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. तरी पण त्याला त्याची काहीही काळजी वाटत नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी. त्यानं त्या कंत्राटदाराला लगेच त्याची माहिती दिली की ते घर बांधून तयार आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. आणि त्याने त्याला सांगितलं की मी तुमची वाट बघतोय, मला काय करायचे तर त्या नवीन बांधलेल्या घराच्या चाव्या, किल्ल्या मला तुमच्या हाती द्यायच्या आहेत, मला त्या हँडओव्हर करायचे, त्यामुळे तुम्ही कधी येतं त्याची वाट पाहतोय. द कॉन्ट्रॅक्टर अराउंड ॲट द साईट. आणि शेवटी तुझा कंत्राटदार होता, तू त्या साईटवरती आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये लिगल म्हणजे कनेक्टेड टू लॉ, कायदेशीर कागदपत्रांची किंवा कायदेशीर दस्तऐवजांची फाईल त्याच्या हातामध्ये होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. नव्या घराच्या चाव्या त्या मेसनने काय केल्या, त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. पण त्या कंत्राटदारानं अजिबात त्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी अजिबात पाऊल पुढे टाकला नाही. टू सी इट. ते घर कसं बांधलं हे ते पाहिलं, पुढे आलं नाही. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी, त्याच्याऐवजी ते एक ब्रॉड स्माइल केलं त्यानं. ते काय लांब असं हास्य केलं त्यानं, रुंद असं हास्य. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. त्यानं काय केलं बघा, तर ती आपल्या हातातली जी काही कागदपत्रांची फाईल होती
ती फाईल आणि त्या गवंड्यानं त्याच्या हातामध्ये सुपूर्द केलेल्या चाव्या, ह्या सगळ्या दोन्ही त्यानं काय केलं तर त्या गवंड्याच्या हातामध्ये त्यानं काय केलं तर ते सुपूर्द केलं. अँड सेड बीमिंग हॅपी. बीमिंग या शब्दाचा अर्थ आहे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, म्हणजे आनंदानं हसत तो म्हणाला, बोलला. काय म्हणतो बघा, हॅपी टोन, त्याची जी काही टोन होती ती आनंदी होती, हास्यपूर्ण अशी होती. तो काय म्हणतो बघा, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. तर ही जी कागदपत्र आहेत की नाही, ही मालकी हक्काची कागदपत्र आहेत की जे हे नवं घर तू बांधलेलं आहेस की नाही, हे नवं घर तुझ्या नावे केलेलं आहे. याची मालकी हक्क असणारी ओनरशिपची ही सगळी कागदपत्र आहेत. द हाऊस इज युअर्स. हे घर कोणाचं आहे, तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. तर मी काय केलेलं होतं तर हे घर मी तुला यासाठी बांधायला लावलेलं होतं तर तुला मला ते भेट देता यावं या नियोजनानं, अशी योजना करून मी काय केलं होतं तर या घराचं बांधकाम तुझ्याकडनं करून घेतलेलं होतं, असं त्याला तिथं त्यांनी सांगितलं. आणि हे माझ्याकडून तुला काय आहे तर हे गिफ्ट आहे. तर मित्रांनो, हे ऐकल्यानंतर त्या मेसनला, गवंड्याला काय वाटलं असेल हे आपण विचार करू शकतो. या पाठातून एकच गोष्ट घेण्यासारखी आहे, तुम्ही जे कराल ते काम केवळ वरवरचं करू नका, तर ते अगदी मनापासून कुठलंही काम करा, ते मनापासून करा. कारण का, केलेलं कुठलंही काम हे 100% वाया कधीही जात नाही. त्याचा काही ना काही हा फायदा, उपयोग हा होतोच होतो. आज नाही झाला तर उद्या होईल, उद्या नाही झाला तर कधी ना कधीतरी त्या माणसाला त्या कामाचा फायदा हा होणारच आहे. त्यामुळे कुठलंही काम करताना हे नेहमी आपण अत्यंत प्रामाणिकपणे केलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक राहून केलं पाहिजे, त्या कामाशी प्रामाणिक राहून केलं पाहिजे, निष्ठेने केलं पाहिजे, वाहून घेऊन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण असं काम करेल त्यावेळेला सरते शेवटी ते काम केल्याचं समाधान आपल्याला भेटेल. सोबतच आता या मेसनला काय वाटलं असेल बघा, तर त्याला शेवटी पश्चाताप झाला असेल की आपण हे घर जर चांगलं बांधलेलं असतं तर आपल्यालाच हे घर चांगलं मिळालं असतं. तर जे घर त्यानं अत्यंत निरीच्छेनं बांधलं, इच्छे नसताना बांधलं, अत्यंत कमकुवत घर बांधलं, तेच घर त्याच्या वाट्याला आलं हे त्याला माहीतच नव्हतं. म्हणून या पाठातून आपल्याला एक खूप चांगला मेसेज आपल्याला मिळतो की तुम्ही जेही काही काम कराल ते अगदी मनापासून करा, उत्तम करा. एखादं काम संपवायचं आहे म्हणून संपवायचे अशा भावनेनं अजिबात आपण हे काम करू नये. मित्रांनो, हा जो मेसेज आहे, सल्ला आहे, हा फक्त आणि फक्त मी विद्यार्थ्यांच्यासाठी देत आहे. शिक्षकांना अशा प्रकारचा सल्ला देण्यात पण मी अजिबात मोठा नाही. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही तो सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.